बाबाचे डोळे भरून आले हो. बाबाचे डोळे भरून आले. ज्यावेळेस माऊलीचं दर्शन होतं त्यावेळेस कसं होतं, हलकं होतं. बाबाचे डोळे आसुरीने भरून आलेत, आसुरीने. हे ज्ञानदेवाचा महिमा आहे. साक्षात परमात्मा आणि साक्षात परमात्माचं दर्शन झाल्यानंतर जीव हे मनाला भावते की कसं वाटतं. आज ना आळंदी इथे आले, ज्ञानदेवाच्या आळंदी इथे आले आणि मनाला एक वेगळीच अशी समाधान मिळालेलं आहे की ह्या ज्ञानदेवाच्या आळंदीमध्ये संत ज्ञानदेव महाराज यांच्या आळंदीच्या दर्शनाला आले. आणि मी इंद्रायणी परवाचा इंद्रायणीला मला फोन आला होता. भक्ताचा जनसमुदाय आळंदी क्षेत्रामध्ये होता आणि ही आळंदी इंद्रायणी अशी तुंबड भरलेली होती. त्या आळंदी क्षेत्रामध्ये भक्ताचा जसा नोट आलेला श्रद्धेने भरलेले भरभरून श्रद्धेने एकही भक्त डगमगला नाही आणि इंद्रायणीने एकाही भक्ताला धक्का पोहोचलेला नाही. तर हे इंद्रायणी मातेचं ज्ञानदेवाचं दर्शन घेतलेलं आहे भक्त लोकांनी. परवा पायी दिंडी आली आणि या पायी दिंडीमध्ये जणू काय संकट चालू होतं. देवाने त्या संकटाच्या काळी सुद्धा कोणी कसलाच त्रास नाही झाला, कोणाला इजा पोहोचली नाही. तर अलगद भक्त मंडळी आळंदीच्या बाहेर पडले. अहो ज्ञानदेवाची आळंदी आहे. इथं आल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटते, मन अगदी भरून येते. आणि ज्या वेळेस समाधीचं दर्शन झालं की नाही, एवढं मन प्रसन्न झालं का हलकं हलकं वाटलं मनाला की हे देवा, इथे भक्त लोक येतात आणि निश्चित होऊन जातात की ज्ञानदेव माऊलीला म्हणतात, माझा संसार प्रपंच सुखाचा होऊ द्या, माझ्या परिवाराला सुख शांती लाभू द्या. आणि खरंच हो, तसं होतं, तसंच होतं. शेतकरी राजा आळंदीच्या वारीला येतो, पायदंडीच्या पंढरीच्या वारीला येतो. कसा येतो? श्रद्धेने येतो. शेतातल्या पिकाची तमा नसते, वावरात बी टाकून पेरणी लावून या आळंदीला पायी 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 मजल दर मजल चलत आळंदीत पोहोचतो. ज्या वेळेस आळंदीत पोहोचतो, ज्या वेळेस आळंदीत संत ज्ञानेश्वराचं दर्शन होतो की नाही, त्यावेळेस तो निश्चित होतो. ज्ञानदेवावर पूर्ण भाव ठेवून, पूर्ण श्रद्धा ठेवून त्याला विश्वास असते की मी जरी वावरात पेरलेले असेल तर ज्ञानदेव महाराज त्या पिकाचं रक्षण करणार. आणि तसंच होते हो. पायी दिंडीहून ज्या वेळेस हा भक्त परत होतो, पीक असं झाडा वावरामध्ये डोलत असते, डोलत हिरवगार लगे. हा भक्तीचा महिमा आहे, हा शक्तीचा महिमा आहे. आणि ही आळंदी, ही देऊ, ही आळंदीची इंद्रायणी आहे, ही पवित्र इंद्रायणी. आपले ज्ञानदेव या इंद्रायणीमध्ये त्यांच्या या पावन भूमीमध्ये पहा, ही इंद्रायणी कसं आहे बघा. ही इंद्रायणी कशी मस्त वाटते, सुंदर भक्तांनी नटलेली सजलेली. आणि इथं आल्यानंतर प्रत्येक भक्ताला खरंच प्रसन्न वाटते. प्रसन्न तुम्ही कधीही वर्षातून एक दिवस तरी आपल्या आयुष्यातून वेळ काढून आळंदीला या आणि ज्ञानदेवाचं दर्शन घ्या. मनाला खरंच आनंद मिळण्याचे होणार नाही. कसं वाटते बाबा आळंदीमध्ये, कसं वाटते? हा, बाबाचे डोळे भरून आले हो. बाबाचे डोळे भरून आले. ज्यावेळेस माऊलीचं दर्शन होतं त्यावेळेस कसं होतं, हलकं होतं. बाबाचे डोळे आसुरीने भरून आलेत, आसुरीने. हे ज्ञानदेवाचा महिमा आहे. साक्षात परमात्मा आणि साक्षात परमात्माचं दर्शन झाल्यानंतर जीव हे मनाला भावते की कसं वाटतं. आळंदीत आल्यानंतर कसं वाटतं. दर्शन रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
राधे राधे.